सहसा जेव्हा आपण एखाद्या आजाराच्या वैद्यकीय अहवालावर बोलतो ना, तेव्हा तिथे एक विशिष्ट अचूकता असते. म्हणजे एक्स-रेमध्ये मोडलेलं हाड अगदी स्पष्ट दिसतं आणि डॉक्टर बोट ठेवून सांगतात की बरोबर इथे हाड मोडलंय. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण अशा एका प्रकरणाचा मागोवा घेणार आहोत, जिथे हा तर्काचा एक्स-रे पूर्णपणे कुचकामी ठरतो. आपण 1878 ते 1903 या काळातील सेंट जेम्मा गल्गानी यांची गोष्ट पाहणार आहोत. हे प्रकरण म्हणजे विज्ञान आणि श्रद्धा यांच्यातील सीमारेषेवर उभं करतं आपल्याला. हो ना, म्हणजे एक अशी तरुणी जिचा टोकाचा विश्वास आणि भयानक शारीरिक वेदना चक्क मानवी शरीरशास्त्राचे नियमच मोडून काढतात. म्हणजे जन्माचं आयुष्य ही केवळ चमत्कारांची यादी नाहीये, तर जेव्हा माणसाची मानसिक तीव्रता शारीरिक मर्यादा ओलांडते ना, तेव्हा शरीरात नेमके काय बदल होऊ शकतात याचं हे एक जिवंत आणि गुंतागुंतीचं कोड आहे. आणि या कवड्याची सुरुवात तिच्या बालपणापासूनच होते. म्हणजे वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी तिला अत्यंत कठीण अशा प्रार्थना मुखोद्गत होत्या. फक्त 5व्या वर्षी? हो, आणि शरीर हे पवित्र मंदिर आहे असं सांगून तिने स्वतःच्या वडिलांचा स्पर्शही नाकारला होता. पुढे 7व्या वर्षी आईचं आणि नंतर वडिलांचं निधन झालं. कुटुंबावर भयंकर गरिबी आली. मला तर ती एखाद्या धार्मिक चाइल्ड प्रॉडिजी किंवा बालकौतुकासारखी वाटते. म्हणजे चाइल्ड प्रॉडजी म्हणण्यापेक्षा मी याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहीन. हा एका अत्यंत खोल मानसिक आघाताचं म्हणजे ट्रॉमाचा परिणाम असू शकतो. अच्छा, म्हणजे मानसिक आघात. हो, जरा विचार करा, जेव्हा भौतिक जग तुम्हाला इतक्या लहान वयात मृत्यू आणि गरिबीशिवाय काहीच देत नाही, तेव्हा मानवी मन जगण्यासाठी एक भक्कम आधार शोधतं. जेम्माने स्वतःला भौतिक जगातून पूर्णपणे तोडून ईश्वराशी जोडून घेणं हे केवळ धार्मिक वेड नव्हतं, तर तो तिच्या बचावाचा मार्ग होता. अगदी बरोबर. तो तिचा अस्तित्वाचा आणि बचावाचा मार्ग होता. हीच ती कठोर मानसिक जडणघडण आहे जी तिच्या पुढच्या आयुष्यातील धक्कादायक घटनांचा पाया ठरली. म्हणजे हा मानसिक बचाव तिच्या पुढच्या आजारपणाला सामोरे जाण्याची पूर्वतयारीच होती असं म्हणायला हरकत नाही, कारण पुढे तिला मेनिंजायटिस झाला. हो, मेंदू आणि पाठीच्या कण्याला येणारी अत्यंत गंभीर सूज. हो, आणि त्यामुळे ती बहिरी झाली, तिचे केस गळाले. हा जवळपास मृत्यूच होता. पण चमत्कार असा की सेंट गॅब्रिएल यांच्यावरील निष्ठेने ती एका रात्रीत पूर्णपणे बरी झाली. एका रात्रीत? हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. हो, पण मला इथे एक गोष्ट अजिबात समजत नाहीये. ती चमत्कारिकरित्या बरी होणंही, ज्या पॅशनिस्ट कॉन्व्हेंटमध्ये तिला नन म्हणून जायचं होतं, तिथून तिला कायमचा नकार का मिळाला? हा विरोधाभास वाटतो खरा. कारण त्यांचा मुख्य उद्देशच ख्रिस्ताच्या वेदनांची एकरूप होणे हा होता ना. मग जेम्मा तर त्यासाठी अगदी योग्य होती. अगदी रास्त प्रश्न आहे. पण मानवी संस्था, मग त्या धार्मिक का असेनात, त्या व्यावहारिक नियमांवर चालतात. म्हणजे त्यांना धोका वाटला असेल. हो, जेम्माच्या जुन्या आजारपणात कॉन्व्हेंटला मोठी जोखीम दिसली. त्यांना वाटलं की ती पुन्हा आजारी पडेल, आणि हा नकार तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. म्हणजे नन बनण्याचा मार्ग बंद झाल्यावर तिची ती प्रचंड आध्यात्मिक ऊर्जा आतल्यात कोंडली गेली असेल. नक्कीच. आणि मग चर्चसाठी जगण्याऐवजी तिचं शरीर प्रत्यक्ष ख्रिस्ताच्या वेदनांसोबत एकरूप होऊ लागलं. आणि इथूनच स्टिग्माटा सुरू झाला. म्हणजे गुरुवार ते शनिवार तिच्या अंगावर येशूसारख्या जखमा आपोआप व्हायच्या आणि त्यातून रक्तस्राव व्हायचा. हे वैद्यकीय दृष्ट्या खूपच गुंतागुंतीचं आहे. एवढंच नाही, तर ईश निंदेचे शब्द ऐकल्यावर तिला रक्ताचा घाम यायचा. हे कसं शक्य आहे? इथेच तर मानसशास्त्र आणि शरीरशास्त्र यांची सांगड दिसते. वैद्यकीय विश्वातील सायकोसोमॅटिक सिद्धांतानुसार जेव्हा एखादी व्यक्ती विशिष्ट आघातावर अत्यंत तीव्रतेने लक्ष केंद्रित करते, जसे की ख्रिस्ताचे दुःख. हो, अगदी तसंच, तेव्हा तो भावनिक ताण मेंदूमार्फत शरीरात भौतिक बदल घडवून आणू शकतो. तिचं मन त्या वेदनेशी इतकं समरस झालं होतं की तिच्या शरीराने त्या जखमा खऱ्या अर्थाने निर्माण केल्या. हे खरंच अंगावर काटा आणणारं आहे. आणि तिचा तो गार्डियन एंजलशी असलेला संपर्क तर विचार करण्यापलीकडचा आहे. म्हणजे ती पत्रांद्वारे संपर्क करायची. हो, ती आपल्या गार्डियन एंजलकडे प्रत्यक्ष पत्रांद्वारे निरोप द्यायची आणि तो एंजल ते पत्र तिच्या आध्यात्मिक गुरूंपर्यंत पोहोचवायचा, अशी तिची धारणा होती. हे तर 19व्या शतकातील एखाद्या सुपरनॅचरल टेक्स्ट मेसेजिंग सिस्टमसारखंच झालं. कल्पनेला नक्कीच धक्का देणार आहे हे सगळं. पण बघा, या सर्व अतिमानवीय वाटणाऱ्या गोष्टींना एक अत्यंत ठोस असा भौतिक पुरावा तिच्या मृत्यूनंतर मिळाला. कोणता पुरावा? शवविच्छेदनात, म्हणजे ऑटोप्सीमध्ये डॉक्टरांना आढळले की तिच्या छातीच्या बरगड्या बाहेरच्या बाजूला चक्क वळलेल्या होत्या. एक मिनिट थांबा. बरगड्या वळलेल्या असणं
हा बालपणातील कुपोषणामुळे किंवा एखाद्या हाडांच्या आजारामुळे झालेला नैसर्गिक बदल असू शकत नाही का? हाच प्रश्न अनेक शास्त्रज्ञही विचारतात. पण तिच्या आयुष्यातील साक्षीदारांच्या नोंदी एक वेगळीच माहिती देतात. कोणती माहिती? जेव्हा ती प्रार्थनेत लीन असायची तेव्हा तिच्या हृदयाची धडधड इतकी तीव्र आणि हिंसक असायची की तिचा पूर्ण पलंग हलायचा. बाप रे! अनेक वर्ष प्रार्थनेदरम्यान हृदयाने छातीच्या पिंजऱ्यावर दिलेल्या या अविरत आणि प्रचंड धडकांमुळेच तिच्या बरगड्यांचा आकार आतून बाहेरच्या बाजूला कायमचा बदलला असा निष्कर्ष आहे. म्हणजे स्वतःच्या हृदयाच्या धडधडीने बरगड्या वाकवणं हे खरंच अविश्वसनीय आहे. हो, आणि शेवटी वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी होली सॅटर्डेला म्हणजे ईस्टर संडेच्या आदल्या दिवशी तिचा मृत्यू झाला. आजारपण, मठाचा नकार आणि तिने वर्णन केलेल्या भूताखेतांच्या हल्ल्यांसारख्या संकटातही तिची शांतता अटळ राहिली हे विशेष. ख्रिस्ताच्या दुःखाचे ओझे वाहणाऱ्या व्यक्तीसाठी ईस्टरच्या आदल्या दिवशी मृत्यू येणं हे एक प्रकारे तिच्या संपूर्ण जीवनाचे सारच सांगून जाते. नक्कीच. हे सगळं पाहिल्यावर सुरुवातीला मी जो तर्काचा एक्सरे म्हटलो होतो तो खरोखरच कुचकामी वाटतो. अगदी खरंय. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक मोठा प्रश्न मागे उरतो. जर जेम्माच्या प्रार्थनेतील हृदयाच्या तीव्र धडधडीने तिच्या बरगड्यांचा आकार शारीरिकदृष्ट्या बदलला असेल, तर मानवी विश्वासाची आणि मानसिक तीव्रतेची ताकद आपल्या शरीरात भौतिक पातळीवर आणखी किती आणि कसे बदल घडवू शकते? हो, आपल्या स्वतःच्याच शरीरावर आपल्या मनाची नेमकी किती सत्ता आहे याचा विचार करायला हवा. अगदी बरोबर. या एका प्रश्नावर नक्की विचार करा.